नमस्कार, माझं नाव शेखर सूर्यवंशी. मी बंदी ऐकून विश्व या ठिकाणी सायटीचे म्हणून काम करत आहे. आज आपण पाहणार आहोत स्लम टेस्ट का घेतात तर आपल्या फ्रेश कॉन्क्रीटची वर्कॅबिलिटी चेक करण्यासाठी आपण ही टेस्ट करतो. तर स्लम टेस्ट काय असते, ही बेस प्लेट आहे, हा कोन आहे आणि ही रॉड असते 2 फुटाची, 16 mm चा डायमीटर आहे आणि ह्या कोनची हाईट आहे 300 mm जवळपास. तर ह्याच्यामध्ये 300 mm मध्ये आपण 100 mm ह्याच्यामध्ये 3 लेअर मध्ये आपण कोन भरतो कॉन्क्रीट याच्यामध्ये. त्यावेळेस 25 एका लेअर त्याच्यामध्ये आपण 25 वेळेस आपण टॅप करू त्याच्यामध्ये रॉड. तर आपले हे 100 mm पर्यंत आपण कॉन्क्रीट फिलअप केलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टॅम्पिंग 25 वेळेस टॅम्पिंग आपल्याला करावी लागते. अशा प्रकारे आपण याला टॅम्पिंग 25 वेळेस आपल्याला करावं लागते. हा झाला आपला पहिला लेअर. आता सेकंड लेअर. परत सेकंड लेअर आपण 100 mm थिकनेस वर भरलेला आहे. त्याच्यानंतर आपण 25 वेळेस टॅम्पिंग सेम ॲज पर फर्स्ट राऊंड आपण जसं केलं त्याच्या प्रकारे. आणि टॅम्पिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपला हा टॅम्पिंग केलेला रॉड पहिल्या लेअर दुसऱ्या लेअर पासून पहिल्या लेअरच्या लेअर पर्यंत गेला पाहिजे. तर तिसरा लेअर पूर्णपणे भरून टाकायचा. आणि ही टेस्ट परफॉर्म करताना आणखी एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ही टेस्ट आपली 3 मिनिटाच्या आत परफॉर्म झाली पाहिजे. हा आपला झाला तिसरा लेअर. या तिसऱ्या लेअर मध्ये पण आपण 25 वेळेस टॅम्पिंग करतोय. तर आपण असं 3 लेअर मध्ये कोन भरून घेतलेला आहे कॉन्क्रीट मध्ये. तर आपण असा हा क्लीन करून घ्यायचा पूर्ण सरफेस आपल्या ह्याच्यामध्ये बघायला लागल्यात. त्याच्यानंतर ह्याचे जे क्लॅम्प आहेत स्क्रू हे लूज करायचे आणि हा कोन अपवर्ड करायचा. अशा प्रकारची आपली ही टेस्ट. हे करताना सेम लेवल मध्ये ज्या ठिकाणी आपला डीप पोर्शन आहे त्या ठिकाणापर्यंत आपलं हे चेक करता आलं पाहिजे. जर बघता आलं बघू शकता तुम्ही, तर आपल्या ह्याची वर्केबिलिटी 130 mm आहे, जे की कॉम्फर्टेबल कॉन्क्रीट साठी 100 ते 150 मध्ये पाहिजे.